हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा रुपाज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण घरच्या घरी स्ट्रॉबेरी जॅम कसा बनवायचा हे बघणार आहोत. हा जॅम आपण कमीत कमी साहित्यामध्ये आणि कोणतेही प्रिझर्वेटिव्स न वापरता बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा किलो स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर स्मूथ जॅम हवा असेल तर या स्ट्रॉबेरी तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. स्ट्रॉबेरी कट करून झालेले आहेत. गॅसवर मी पॅन ठेवलेले आहे. तर या कट केलेल्या स्ट्रॉबेरी सगळ्या आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. यात आपल्याला 1 कप साखर घालायची आहे. साखर ही मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एक चिमूटभर मीठ घालायचं. हे मिश्रण दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जॅममध्ये साखर जमा होऊ नये म्हणून 1 छोटा चमचा व्हिनेगर घालायचं. याला जो फेस आलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे मिश्रण दाटसर झालेलं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आणि यात जे स्ट्रॉबेरीचे तुकडे आहेत ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. जॅम हा आपला सेट झालेला आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हा जॅम आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. जॅम हा थंड झालेला आहे. तर याला छान असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.